मित्रांनो, आनंदाची बातमी आहेत आणि तुमच्यासाठी खुश खबर आहेत। जर तुम्ही गाडी घेत असाल, टू व्हीलर, फोर व्हीलर कोणतीही गाडी घेत असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सरकारने जीएसटी कमी केलेली आहेत। आता ती जीएसटी 22 तारखेपासून लागू होणार आहेत, 22 सप्टेंबर। जर तुम्ही 22 सप्टेंबरच्या आत बघत असाल तर तुम्हाला 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत आणि नंतर बघत असाल 22 सप्टेंबरच्या नंतर तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खास असणार आहे। तर तुम्हाला जी तुम्ही टू व्हीलर घेणार, फोर व्हीलर ती गाडी किती स्वस्त भेटणार आहेत हे या व्हिडिओतून आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर कोणती गाडी किती रुपयामध्ये भेटणार आणि किती रुपये कमी होणार हे आता मी तुम्हाला दाखविणार आहोत। तर बघा मित्रांनो, तर आता तुम्ही हिरो स्प्लेंडर जर तुम्ही घेत असाल तर त्यांची अगोदरची किंमत होती 79,096, पण आता नवीन किंमत असणार आहेत 72,516, म्हणजे 6,580 रुपये कमी होणार आहेत। त्यानंतर होंडा शाईन 125 जे तुम्हाला जास्तीत जास्त आवडते, त्यांची किंमत होती 84,493, आता असणार आहेत 77,457, म्हणजे 7,000 रुपये कमी असणार आहेत। तर त्यानंतर बजाज पल्सर 150 त्याची किंमत अगोदर होती 1,10,419 आणि आता असणार आहेत 1,01,847, म्हणजे सरळ 8,572। त्यानंतर TVS अपाची RTR 160 त्याची अगोदर किंमत होती 1,34,320 आणि आता 1,23,822, 10,000 सरळ 10,000 रुपये कमी असणार आहेत। यामाहा FZ यांची किंमत 1,35,000 होती, तर आता 1,24,000 रुपयामध्येच भेटणार आहेत। त्यानंतर होंडा CB शाईन SP 1,64,250, तर आता 1,51,389 मध्ये, म्हणजे सरळ 12,000 रुपये कमी भेटणार आहेत। बजाज प्लॅटिना 110 बजाज प्लॅटिना 110 जर बघितलं तर अगोदर त्याची किंमत होती 71,558, तर आता असणार आहेत 66,007, म्हणजे 5,551 रुपये कमी असणार आहेत। हिरो HF डिलक्स 73,550 होती किंमत, तर आता 67,867, म्हणजे 5,683 रुपये कमी असणार आहेत। त्यानंतर स्कूटरची सुद्धा किंमत कमी झालेली आहे मित्रांनो। आता तुम्ही जर स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर कोणत्या स्कूटरची किती किंमत होती आणि आता काय असणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, होंडा ॲक्टिवा 125 यांची किंमत होती 81,000, तर आता असणार आहेत 74,250, म्हणजे 6,750 कमी। TVS ज्युपिटर 125 याची किंमत होती 77,000, तर आता 70,667 असणार आहेत, 6,333 कमी। सुझुकी ॲक्सेस 125 याची किंमत होती अगोदर 79,500, तर आता 72,889 रुपये, म्हणजे 6,611 कमी। हिरो माइस्ट्रो एज 125 यांची किंमत होती 76,500, तर आता 70,111 रुपये। आणि TVS NTO RQ 125 यांची किंमत होती 85,000, तर आता 77,778। आता मी तुम्हाला जे दाखवलंय हे माझ्याजवळ जे डेटा आहेत त्याबद्दल दाखवलंय, म्हणजे यांची किंमत अशी आहे। सर्वच गाड्यांची किंमत 10% कमी झालेली आहेत। आता या लिस्टमध्ये जी गाडी नाहीत आणि तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांची सुद्धा किंमत 10% कमी झालेली आहेत। म्हणजे सरकार या अगोदर 28% GST लावत होता गाड्यांवर, तर आता ती GST 18% वरच आलेली आहेत। पण मित्रांनो, एक तोट्याची सुद्धा बातमी आहे, कारण आपण जर हाय क्वालिटीची जर कोणतीही गाडी घेत असाल, हाय क्वालिटी म्हणजे टू व्हीलर सुद्धा 6,500पेक्षा जास्त घेत असाल तुम्ही, तर त्यांची किंमत आता तिच्यापेक्षा जास्त मोजावी लागणार आहेत, थोडं जास्त मोजावी लागणार आहेत। आणि 350 इंजिनच्या खाली जर असेल तर तिच्यासाठीच हा GST 10% कमी झालेला आहे। तशीच मोठ्या कारमध्ये सुद्धा हीच पोझिशन आहेत। जर आपण छोटी कार घेत असाल तर 28 वरून 18% लागणार आहेत, आणि जर महागड्या VIP गाडी घेत असाल तर त्यावर GST वाढलेली आहेत। तर ही होती मित्रांनो
छोटीशी बातमी, आनंदाची बातमी तुमच्यासाठी। तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मला कोणत्या गाडीची किंमत पाहिजे ते सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये टाका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा। आणि गाडी घेत असाल तर 22 सप्टेंबर नंतरच घ्या, त्या अगोदर घेऊ नका, हीच आपल्याला एक सूचना आहे। चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।